मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन 10 श्रीमंत होणं हा तुमचा हक्क आहे हे पाहिलं होतं. पण एक मोठा प्रश्न आहे, श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी नेमकं काय मदत करतं? याचं उत्तर आहे तुमचं अंतर्मन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढचं महत्त्वाचं लेसन. तुमचं अंतर्मन तुमच्या यशाचा खरा साथीदार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे तुम्हाला यशाचं एक पॉवरफुल सिक्रेट समजणार आहे. या आयुष्याच्या धाडसी खेळात जिंकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं यश असं नाही. खरं यश म्हणजे शांत, आनंदी आणि समाधानी दीर्घ आयुष्य जगणं. जीवनातील शांततेचा आणि आनंदाचा अनुभव घेणं, यालाच येशूनं अनंत जीवन असं म्हटलं आहे. आयुष्यात खरी किंमत असते ती शांती, सुसंवाद, प्रेम, सुरक्षितता आणि आनंद यांसारख्या अमूल्य गोष्टींची. या गोष्टी बाहेरून मिळत नाहीत, त्या आपल्या अंतर्मनातून निर्माण होतात. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा हा मौल्यवान खजिना आपल्या अंतर्मनात साठत जातो. अंतर्मन ही अशी जागा आहे जिथे किडे लागत नाहीत, गंज लागत नाही आणि चोरही काही चोरू शकत नाही. यश मिळवण्याची 3 महत्त्वाची पावलं. पहिलं पाऊल, तुम्हाला नेमकं काय करायला आवडतं हे शोधा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं यश मिळणं कठीण असतं. समजा एखाद्याला मानसशास्त्रज्ञ व्हायचं असेल तर फक्त पदवी मिळवणं पुरेसं नसतं. त्याला त्या क्षेत्रात सतत शिकण्याची, संशोधन करण्याची आणि लोकांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असावी लागते. जर तुम्हाला अजूनही कळत नसेल की तुम्हाला काय करायचं आहे, तर मनापासून अशी प्रार्थना करा, माझ्या अंतर्मनातील असीम बुद्धिमत्ता मला माझ्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवत आहे. ही प्रार्थना शांतपणे आणि विश्वासानं पुन्हा पुन्हा म्हणा. हळूहळू तुम्हाला आतूनच योग्य उत्तर मिळायला लागेल. दुसरं पाऊल, तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा. त्या विषयाचा सखोल अभ्यास करा, नवीन माहिती मिळवा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करा. फक्त काम पूर्ण करणं म्हणजे यश नाही. कामातून समाजाला आणि इतरांना फायदा झाला पाहिजे. तिसरं पाऊल, तुमची इच्छा फक्त तुमच्यापुरती मर्यादित नसावी. तुमच्या कामामुळे मानवजातीचंही कल्याण झालं पाहिजे. जेव्हा तुमच्या यशात इतरांचं भलं दडलं असतं तेव्हा ते यश अनेक पटीनं तुमच्याकडे परत येतं. खऱ्या यशाचा मापदंड काही लोक फसवणूक किंवा चलाखी करून खूप पैसा कमावतात. वरून ते खूप यशस्वी दिसतात, पण आतून त्यांना शांतता नसते. फसवणुकीनं मिळवलेला पैसा टिकत नाही, कारण जेव्हा आपण इतरांना फसवतो तेव्हा प्रत्यक्षात आपण स्वतःलाच फसवत असतो. जिथे मनःशांती नाही तिथे खरं यशही नसतं. एकदा मला लंडनमध्ये एक गुन्हेगार भेटला. त्यानं चुकीच्या मार्गानं खूप पैसा कमावला होता आणि आलिशान आयुष्य जगत होता. पण त्याच्या मनात सतत भीती होती, कधीही पोलीस पकडतील अशी. भीती, अपराधीपणा आणि तणावामुळे तो अनेक आजारांनी त्रस्त झाला होता. शेवटी त्यानं स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानं आपलं जीवन पूर्णपणे बदललं आणि एक प्रामाणिक नागरिक म्हणून जगायला सुरुवात केली. खरं यश म्हणजे फक्त संपत्ती नव्हे. खरं यश म्हणजे आपल्या अंतर्मनातील शक्तीचा योग्य वापर करून स्वतःचं आणि इतरांचं जीवन चांगलं बनवणं. जेव्हा आपले विचार सकारात्मक असतात आणि त्यांना भावनेची ताकद मिळते तेव्हा ते विचार वास्तवात उतरतात. तुमच्या आत अशी शक्ती आहे जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे. हे समजलं की जीवनात 2 गोष्टी मिळतात, आत्मविश्वास आणि शांतता. तुमचं क्षेत्र काहीही असो, अंतर्मनाचे नियम समजून घेतले तर तुम्ही तुमच्या प्रतिभेचा उपयोग करून जगाचं भलं करू शकता. आणि जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम करता तेव्हा तुम्ही खऱ्या यशाच्या मार्गावर असता. हे खरं कसं ठरलं? एकदा मला हॉलिवूडमधील एक अभिनेता भेटला. अनेकांना त्याचं नाव परिचित असावं. त्यानं मला सांगितलं की तो मिडवेस्टमधील एका छोट्या शेतावर
लहानाचा मोठा झाला. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती साधारण होती. घरात एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि त्यावर फक्त 2च चॅनल लागायचे. पण त्या छोट्याशा टीव्हीवर चित्रपट पाहताना त्याच्या मनात एक स्वप्नातून उभी राहिलेली फार्मसी, खूप वर्षांपूर्वी माझी ओळख मेरी एस नावाच्या एका तरुण औषध विक्रेत्या मुलीशी झाली. ती एका मोठ्या दुकानात काम करत होती. एकदा ती मला डॉक्टरांनी दिलेली औषधं देत होती. त्यावेळी मी तिला विचारलं, तुला तुझं काम आवडतं का? ती म्हणाली, हो ठीक आहे, पगार आणि कमिशन मिळतं, कंपनीच्या नफ्यातही थोडा हिस्सा मिळतो. कदाचित नशिबाने साथ दिली तर मी लवकर निवृत्तही होऊ शकेन. मी पुन्हा विचारलं, लहानपणापासून तुला औषध विक्रेती व्हायचं स्वप्न होतं का? ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, नाही, खरं सांगायचं तर मी स्वतःला नेहमी एका मेडिकल स्टोअरच्या मालकिनीच्या रूपात पाहिलं आहे. मी रस्त्यावरून जाताना लोकांनी मला ओळखावं, हॅलो म्हणावं अशी माझी इच्छा होती. कधी कधी मी कल्पना करायचे की मध्यरात्री एखाद्या आजारी मुलासाठी त्याचे आईवडील मला उठवत आहेत आणि मी माझ्या दुकानातून त्यांना औषध देत आहे. ती पुढे म्हणाली, पण मी फक्त काउंटर मागे उभी राहून नोकरी करत आहे असं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. मी तिला सांगितलं, मग तुझं खरं स्वप्न पूर्ण का करत नाहीस? स्वतःचं दुकान सुरू कर. ती लगेच म्हणाली, त्यासाठी खूप पैसा लागेल, माझ्याकडे तो नाही. मी तिला अंतर्मनाच्या शक्तीबद्दल सांगितलं. तिने जर तिच्या मनात स्पष्ट आणि ठाम कल्पना निर्माण केली तर अंतर्मन त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्ग शोधतं. त्यानंतर तिने दररोज अशी कल्पना करायला सुरुवात केली की ती स्वतःच्या दुकानात उभी आहे, औषधांच्या बाटल्या लावत आहे आणि ग्राहकांना सेवा देत आहे. ती मनातच तिच्या दुकानात काम करायची, ग्राहकांची वाट पाहायची आणि स्वतःला त्या दुकानाची मालकीण समजून वागायची. स्वप्न वास्तवात आलं. काही वर्षांनी मेरीने मला पत्र लिहिलं. नवीन मॉलमध्ये मोठं दुकान सुरू झाल्यामुळे तिचं जुनं दुकान बंद पडण्याच्या स्थितीत आलं. यानंतर तिला एका मोठ्या औषध कंपनीसाठी फिरती प्रतिनिधी म्हणून काम मिळालं आणि त्यामुळे तिला अनेक शहरात प्रवास करावा लागला. एकदा ती पूर्वेकडील एका छोट्या शहरात गेली. तिथे औषधांचं एकच दुकान होतं. जसं ती त्या दुकानात शिरली तसं तिला एक विचित्र ओळखीची भावना आली, कारण ते दुकान अगदी तसंच होतं जसं ती आपल्या कल्पनेत अनेक वर्ष पाहत होती. ती त्या दुकानाच्या मालकाशी बोलली. तो निवृत्त होण्याचा विचार करत होता, पण त्याला ते दुकान मोठ्या कंपनीला विकायचं नव्हतं. काही चर्चेनंतर त्याने मेरीला ते दुकान विकत घेण्यासाठी कर्ज देण्याची तयारी दाखवली. काही काळानंतर मेरी त्या दुकानाची मालकीण झाली. आज ती रोज सकाळशी तिच्या दुकानाकडे चालत जाते आणि रस्त्यावर भेटणारा प्रत्येक जण तिला नावाने हाक मारून हॅलो म्हणतो. तिचं स्वप्न आता वास्तव बनलं आहे. व्यवसायात अंतर्मनाची शक्ती. काही वर्षांपूर्वी मी व्यावसायिकांच्या एका गटाला कल्पनाशक्ती आणि अंतर्मनाची ताकद यावर व्याख्यान दिलं होतं. त्यात मी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान वोगॉंग फॉन गोथ यांचा एक अनुभव सांगितला. गटे म्हणायचे की अडचण आल्यावर ते मनात कल्पना करायचे की त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्या समोर बसलेला आहे आणि त्यांना योग्य सल्ला देत आहे. ते त्या मित्राचा आवाज, हावभाव आणि बोलण्याची शैलीही कल्पनेत जिवंत करायचे. या मानसिक संवादामुळे त्यांना समस्येचं समाधान सापडायचं. त्या व्याख्यानात उपस्थित असलेल्या एका शेअर ब्रोकर महिलेने ही पद्धत वापरली. ती एका मोठ्या गुंतवणूकदाराशी मनात संवाद साधू लागली. तिने कल्पना केली की तिच्या सल्ल्यामुळे त्या गुंतवणूकदाराला मोठा फायदा झाला आहे. या सकारात्मक मानसिक चित्रामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती तिच्या क्षेत्रात खूप यशस्वी झाली. आजही ती तिच्या व्यवसायात अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करते आणि तिच्या कामगिरीमुळे अनेकांना आर्थिक फायदा झाला आहे. मी तुमचा दिलेला मजकूर सेम मीनिंग ठेवून पण शब्द आणि सेंटेन्स स्ट्रक्चर बदलून पुन्हा लिहिला आहे, त्यामुळे तो युनिक वाटेल. कॉपीराइट/रियूज्ड कंटेंट टाळेल आणि व्हिडिओसाठी टायमिंग जवळपास तसंच राहील. रीरायटन स्क्रिप्ट. 16 वर्षांच्या मुलाने अपयशाचं यशात रूपांतर केलं. 16 वर्षांचा टॉड एकदा मला म्हणाला, मी सतत अपयशी ठरत आहे, मला काहीच समजत नाही. कदाचित मी खूप मूर्ख आहे.
शाळेतून खरेदी विक्रीत यश कसं मिळवायचं? लक्षात ठेवा, व्यवहारात बाह्य मन हे स्टार्टर सारखं काम करतं, तर अंतर्मन ही मोटार असते. मोटार चालू झाली तरच ती काम करू शकते. म्हणून तुमचं बाह्य मन अंतर्मनाला सक्रिय करतं. पहिली पायरी, स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करा. मन शांत आणि स्थिर करा. अशा अवस्थेत बाह्य शंका आणि नकारात्मक विचार बाजूला होतात. दुसरी पायरी, तुम्हाला हवा असलेला परिणाम आधीच मिळाला आहे अशी कल्पना करा. उदाहरणार्थ, तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर शांत मनाने असा विचार करा, माझ्या अंतर्मनाची असीम बुद्धी मला असं घर दाखवत आहे जे माझ्या गरजांना आणि बजेटला योग्य आहे. मी ही विनंती विश्वासाने अंतर्मनाकडे सोपवत आहे. जसं शेतकरी जमिनीत बी पेरतो आणि निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवतो, तसाच माझा विश्वास आहे. कधीकधी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर एखाद्या जाहिरातीमधून, मित्राच्या सल्ल्याने किंवा एखाद्या अचानक मिळालेल्या संधीमधून मिळू शकतं. घर विकण्याचा एक अनुभव. एकदा मी माझं घर विकण्यासाठी लॉनवर विकणे आहे अशी पाटी लावली. त्या रात्री झोपण्यापूर्वी मी मनात एक दृश्य पाहिलं. मी ती पाटी जमिनीतून काढून कचरा कुंडीत टाकत आहे. मी मनात म्हणालो, आतापर्यंत मदत केल्याबद्दल धन्यवाद, पण आता तुझी गरज नाही. दुसऱ्याच दिवशी एक माणूस घर पाहायला आला. त्याने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाला, आता ही पाटी काढून टाका, तिची गरज नाही. माझ्या अंतर्मनात जे चित्र होतं तेच प्रत्यक्षात घडलं. यशासाठी वापरली जाणारी आणखी एक पद्धत, जर तुम्हाला घर किंवा मालमत्ता विकायची असेल तर शांतपणे असं म्हणा, असीम बुद्धी या घरासाठी योग्य ग्राहक माझ्याकडे आणत आहे. हा खरेदीदार या घरात आनंद आणि प्रगती अनुभवेल. योग्य वेळ, योग्य किंमत आणि योग्य व्यक्ती यांची भेट निश्चित आहे. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेत आहात ती गोष्टही तुमचाच शोध घेत असते. एका स्त्रीचा अनुभव. मॅग्रिट नावाची एक महिला माझ्या व्याख्यानांना नियमित यायची. तिला तिथे पोचण्यासाठी 3 वेळा बस बदलावी लागायची आणि प्रवासाला जवळपास 3 तास लागत. एका व्याख्यानात मी सांगितलेल्या तंत्राचा तिने वापर केला. तिला कॅडिलॅक कार हवी होती. ती रोज मनात अशी कल्पना करायची की ती कार चालवत आहे, तिच्या सीटचा स्पर्श अनुभवत आहे आणि शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्ह करत आहे. सुमारे 2 आठवड्यांनंतर एक आश्चर्यकारक घटना घडली. तिचे इंग्लंडमध्ये राहणारे काका निधन पावले आणि त्यांनी आपली कॅडिलॅक कार आणि काही मालमत्ता तिच्या नावावर ठेवली. अनेक सीईओ वापरत असलेलं रहस्य आज अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या यशाची मानसिक चित्रे रोज मनात उभी करतात. त्यांना माहिती असतं की यशाची कल्पना हीच यशाची सुरुवात असते. म्हणून तुम्हीही स्वतःला वारंवार यश यश असं सांगा. हळूहळू तुमचं अंतर्मन ते सत्य मानू लागेल आणि तुम्हाला यशाकडे नेईल. लक्षात ठेवा, आपलं आयुष्य हा एक व्यवसाय आहे आणि आपण त्या व्यवसायाचे सीईओ आहोत. म्हणून स्वतःला यशस्वी व्यक्ती म्हणून पहा. दररोज रात्री झोपताना यशाची अनुभूती घेऊन झोपा. हळूहळू ही कल्पना तुमच्या अंतर्मनात बीजासारखी रुजेल आणि एक दिवस ती वास्तवात फुलेल. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. यश म्हणजे आनंदी आणि शांत आयुष्य जगणं. तुम्हाला आवडणारं काम शोधा आणि तेच करा. निवडलेल्या क्षेत्रात विशेष कौशल्य विकसित करा. खऱ्या यशस्वी व्यक्ती समाजाची सेवा करतात. मनःशांतीशिवाय यश अपूर्ण असतं. सकारात्मक विचारांना भावनेची जोड दिली की ते विश्वास बनतात. सततची कल्पना अंतर्मनाची शक्ती जागृत करते. तुमचं अंतर्मन ज्ञानाचा अमर्याद साठा आहे. यशाची स्पष्ट कल्पना करा आणि त्यावर विश्वास ठेवा. यश हा शब्द विश्वासाने मनात वारंवार उच्चारा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपलं अंतर्मन आपल्या यशाचा खरा साथीदार तसं बनू शकतं.
जर आपण योग्य विचार आणि स्पष्ट कल्पना मनात ठेवली तर अंतर्मन आपल्याला हळूहळू यशाच्या दिशेने घेऊन जातं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक. लेसन 12. शास्त्रज्ञ अंतर्मनाचा वापर नेमका कसा करतात. तो व्हिडिओ मिस करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.